तर आम्ही आता चाललोय लॉन्सवरती. तुम्ही बघू शकता आम्ही 4 इकडे आणि त्या 3 पुढे गेलेले आहे. सो कंटिन्यू करा ब्लॉग. भेटू पुढे. बाय बाय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज ज्या व्यक्तीसाठी सर्व आपण एकत्रितपणे आलो आहोत त्या व्यक्तीसाठी जोरदार टाळ्या लावेल. मिस्टर आदित्य सर. आज जो सोहळा इथे पार पडला जातोय त्या आपला अभिषेक चिंतन पाठीशी उभे राहतात असे गुलाब सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या लावेल. अवधानाने राहून गेलेला आहे. तर मी चंदू सरांना विनंती करतो की प्रामुख्याने योग आहे त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. लाभलेले ऋषिकेश बाबुल यांचा हे सर्वचे सर्व आदित्य सरांचे किवाटी मित्र आहे लक्षात ठेवा. जोरदार टाळ्यांची कमतरता पडून देऊ नका. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत म्हणा किंवा कमीत कमी शब्दात एकच गोष्ट सांगेल की एकदम शून्यातून म्हणजे घरची परिस्थिती एकदम हालाकीची असताना
आई आणि वडील हे दोघेही आयुष्यातून म्हणजे देवाघरी गेल्यानंतर एखादं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. परंतु आज विशेष करून उपस्थित असलेल्या 90पेक्षा जास्त वय असलेल्या त्यांच्या आजी यांनी एक आदर्श ठेवला. त्यांच्या आत्या असतील, यांनी वेळोवेळी त्या कुटुंबाला जसं की गळ्यातली माळ तुटावी आणि सगळे मनी मोकळे व्हावेत अशा पद्धतीने ते कुटुंब वेगवेगळं झालेलं होतं, म्हणजे विभक्त झाले होतं. आणि या आपल्या संपूर्ण समाजामध्ये राहत असताना त्यांना खूप काही गोष्टी फेस कराव्या लागल्या. पण आधीपासून डोक्यात विचार होता की मला युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं आहे, आर्मीमध्ये जायचं आहे की पोलीसमध्ये जायचं आहे. ते आधीपासून डोक्यात ठेवलं आणि प्रयत्न, सातत्य, चिकाटी, मेहनत, जिद्द नेहमीच सोबत राहिली. याचा खूप जास्त फायदा त्यांना झाला. मधल्या काळामध्ये आत्या असतील, आजी असेल, यांनी खूप जास्त सपोर्ट केला. आदित्य सरांचं उदाहरण म्हणजे असं की कुठल्याही महाराष्ट्र पोलीसमध्ये कुठल्याच म्हणजे सिलेक्शन झालेल्या पोलिसाचं एवढा व्हिडिओ कधीच व्हायरल झाला नसेल. ॲक्च्युली संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त व्ह्यूज गेलेला आदित्य सरांचा इन्स्पायरिंग व्हिडिओ, कारण स्टोरीज तशी होती. मित्रांनो, असं हे व्यक्तिमत्व ऐकणारं, डॅशिंग, कोणालाही जाऊन भेटणारं, मन मिळावून आमचा परिवार हा पोलीस डिपार्टमेंट मध्ये पहिल्यापासून आहे. माझे वडील पण पोलीस होते, होती माझ्या भावामध्ये पण होती, पण ती शक्य झाली नाही. ते काही गोष्टी नशिबामुळे पण असतात. पण माझ्या आदित्यने ती परंपरा तयार केली, परत चालू केली. ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि माझी आई त्यांच्यासाठी सतत 24 तास पाठीशी उभी आहे. माझ्या भावाला पत्नीची साथ न मिळाल्यामुळे थोडा मागे पडला, पण माझ्या भावाच्या मुलांनी ते यशस्वी करून दाखवलं. त्याच्यात आम्ही आभारी आहोत, आनंदी आहोत. जानी तुम्हें क्या लगता है ये ताजमहल बहुत छोटी चीज है. चला आपण एक रात में बनवा देते तुझी. लेकिन वर्ल्ड वॉर बेटा के इतना शॉर्टेज है, वर्ल्ड के बाद से नहीं बना पाए भाई.
रिश्तों में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, मेरे शहंशाह। जमाना बदलना होणार गणिताच्या टीचरला मार्क इथला डायलॉग दिलाय. हा ठीक, ऐकताय का? आपला हात भारी, आपली लात भारी, आपला हात भारी, आपला लात भारी, ज्या मायला आपलं लय भारी. एका सर खूप प्रेमळ माणूस आहे. माणूस भोळा आहे असं मी म्हणणार नाही. माणूस मेहनती आहे, शून्यातून वरती आलेला आहे. माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे त्यांना, यह कौन नसीब नहीं, किसी को दौलत का नशा, किसी को शोहरत का नशा, हमें ग्राउंड का नशा. हम हर रोज सुबह घर से निकलते हैं तो जो सोच के आते हैं भाई कि भाई रिपीटेशन कितना लूं, आज किसे मारूं मैं, और आज मेरे हाथों से तो वो बचेगा ही नहीं. तो ऐसे हमारे विकास सर मला समजतंय का मागे? जर समजत नसेल तर आदित्य सरांना विचारा, नाही नसेल समजत तर पुन्हा पाटील सरांना विचारा. काही डाऊट असतील तर मी इथे बसलोय. नवीन नवीन डायलॉगवरून टीचरचं नाव सांगायचं आहे विद्यार्थी समोरच्यांनी. ओके, चला हवा येऊ द्या. ओके, थँक्यू. ऐका हे नळावरचं भांडण, नळावरचं भांडण, ऐका हे नळावरचं भांडण. गाई पाण्याला होती नाही, आली नळावर शांताबाई. ती शांतच राही ना काही, नुसती मधीच गुस्साया पायी. साऱ्या बाया रागाला, आणि नाही म्हणता गोंधळ झाला.
मेसेज केला होता ना? नाही तसं नाही काही, माझ्या फक्त कानावर आलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो होतो इथं. बाकी काय मला माहित, मला तुमच्या पुढे विश्वास आहे, तुम्ही तसं काही करणार नाही. पण तरी पण विचारतो. तसं तर काही नाही सर, पण हा पण आला असेल तर ठीक आहे, पण यापुढे करू नका. ओके, धन्यवाद. त्यानंतर अजून हे बघा विद्यार्थी मित्रांनो, गाभाऱ्यांनो, तुम्हाला किती वेळ सांगितलं, आदित्य सर येतील, विकास सर सांगताय, आम्ही सांगतोय, तरी तुम्ही तुमचे कान कमी करते नाही. काय चालू आहे तुमचं? तुमच्या आई बाबांना बोलून सांगू कसं कान? 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट तीच इथे उभी करते. विकास सर तिकडे. अहो तुम्ही ना एवढे अग्रेसिव्ह नका ना होत जाऊ. ते विद्यार्थी घाबरून जाते ना. हो, ते तुम्हाला मनातलं काहीच सांगते नाही ना. ते तुमच्याशी तुम्हाला लय घाबरत आहो ते. सर ठीक आहे, ठीक आहे सर, ठीक आहे सर. अहो ते कसं आहे हे बघा, तुम्ही थोडं हा ठीक आहे सर, सर चालतं. ओके, त्यानंतर तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने घास भरून दे, कुंकुमावर फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने घास भरून दे, तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, आत्ता हा पार्ट 2 तर झालाच आहे. पार्ट 3 साठी सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा ब्लॉगमध्ये राडा आणि धम्माल सगळी मस्ती असणार आहे. सो कंटिन्यू करा ब्लॉग आणि बघत राहा अपेक्षा सानप यूट्यूब चॅनलवर.